अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील सामदा गावाजवळील सामदा सौंदर्य लघु प्रकल्पाच्या धरणबुडीत क्षेत्र व पुष्प कालव्यातील काटेरी झाडे झुडपे स्वखर्चाने काढण्याकरिता अटीच्या अधीन राहून परवानगी संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेली होती। मात्र ठेकेदार पंकज चांडक यांनी शासनाने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करत या ठिकाणी अवैधपणे कोळसा तयार करणे सुरू केले होते। त्यामुळे संबंधित ठेकेदाराची परवानगी रद्द करण्यात आली असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। मात्र तरी सुद्धा ठेकेदार पंकज चांडक यांनी विनापरवाना जळाऊ लाकडाचा प्रयोग करून व शासनास योग्य महसूल अदा न करता कोळसा तयार करणे सुरू केले। या संदर्भात सामदा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी लघु पाटबंधारे विभाग दर्यापूर या ठिकाणी 10 दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली। मात्र त्या तक्रारीची कुठलीही दखल संबंधित अधिकाऱ्याने न घेतल्याने ठेकेदाराने 15 दिवसात लाखो रुपयांचा कोळसा अवैधपणे तयार करून विक्री केला। या घटनेसंदर्भात प्रसार माध्यमात माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले व अधिकाऱ्यांनी ठेकेदार पंकज चांडक यांच्या विरोधात दर्यापूर पोलीस स्टेशन येथे विनापरवाना कोळसा तयार करत असल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल केली। या गंभीर घटनेसंदर्भात प्रसार माध्यमात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदार हात साफ करून मध्यरात्रीच घटनास्थळावरून आपले साहित्य घेऊन फरार झाला। विशेष म्हणजे या गंभीर बाबी संदर्भात अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई का केली नाही असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। शासनाचा लाखो रुपये महसूल चोरीला गेल्यानंतर आता यात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।